चालू घडामोडी भारत कॉम्पिटेटिव्ह फोरमच्या ऑनलाईन फ्री लर्निंग एज्युकेशन मध्ये मी तुमचं या ठिकाणी स्वागत करतोय. बघा, एक्झाम आहे पुढं आणि या एक्झामच्या तरतुदीनं महत्वाच्या घडामोडी आपण इथं घेतोय. या आठवड्यातल्या झालेल्या महत्वाच्या घडामोडी आहे विकली करंट अफेअर मध्ये ते आपण घेतोय. तर बघा, करंट अफेअरच्या सगळ्या लेक्चर मध्ये आपण लेक्चरची मालिका बघत असताना आपल्याला लक्षात येईल की याच्यातून महत्वाचे काही थीम आहे प्रत्येक दिवसाची. आणि प्रत्येक दिवसाची थीम आपण या साधारणतः जेवढ्या काही वर्षभरापासून आपल्या करंट अफेअरची आहे प्रत्येकाच्या थीम आहे. आणि लक्षात घ्या, ह्या थीम सर्वात जास्त स्टाफ सिलेक्शन मध्ये, त्याचबरोबर बँकिंग मध्ये फक्त थीमच विचारतात. रेल्वेमध्ये जर तुम्ही बघितलं तर थीमच तुम्हाला विचारतात, बरोबर आहे. तर यामुळं येणाऱ्या सगळ्या एक्झामला तुम्हाला उपयोगी येईल या प्रकारचं करंट अफेअर आपण घेण्याचा प्रयत्न चालू आहे आपला. बाकी एमपीएससी स्पर्धा परीक्षेचा विषयच नाही, त्याचा घेऊन आपण तेच चालू आहे. चला, पहिला आपण बघणार विस्डेन पुरस्कार. बघा, क्रिकेट मधला महत्वाचा पुरस्कार जो की प्रतिष्ठित पुरस्कार आहे विस्डेन पुरस्कार. बघा, विस्डेन ही एक पुस्तिका आहे. बघा, एक जागतिक क्रिकेटची काय पुस्तिका आहे, त्याची नोंद असते की सर्वात चांगला खेळाडू कोण आहे. आणि साधारणतः तुम्हाला माहिती आहे विस्डेन क्रिकेट पुरस्कारावर सर्वात जास्त प्रभाव भारतीय खेळाडूचा दरवर्षी असतो. ते महिला खेळाडू असेल, पुरुष खेळाडू असेल, या सगळ्यांचा. आणि म्हणून तुम्हाला याही वर्षीचा विस्डेन क्रिकेट ऑफ द इयर पुरस्कार जाहीर झाला. या पुस्तिकेमध्ये काय होतात, सर्वानुकालाचा सर्वात चांगला खेळाडू याची नोंद होते. सर्वानुकालाचा म्हणजेच काय, या काळातला सर्वात चांगला खेळाडू त्याची काय होते या पुस्तिकेतनी नोंद. तर बघा, साधारणतः विस्डेन क्रिकेटर्स अल्मॅनॅक 2026 हे नाव आहे. 1865 ला याची स्थापना आहे. 1865 ला याची स्थापना केली आहे की ज्या काळापासून क्रिकेटचा सुरुवात झाली आणि त्यानुसार काही गोष्टी याच्यातनी बदल झाल्या. जगातील सर्वात जुनी आणि प्रतिष्ठित क्रिकेट पुस्तिका म्हणून याची ओळख आहे. लक्षात घ्या, विस्डेन ही पुस्तिका आहे, सर्वात जुनी पुस्तिका आहे आणि प्रसिद्ध पुस्तिका म्हणून आहे. बघा, यावेळेस 9 पुरस्कार भेटलेले आहेत, त्यापैकी 7 पुरस्कार भारतीयांना भेटले. भारतामध्ये क्रिकेटचा फेवर खूप आहे. गावात प्रत्येकाला क्रिकेट माहित आहे. खेड्यात क्रिकेट माहित आहे लोकांना, बाकीचं माहित नसेल, फुटबॉल माहितच नाही भारतीयांना. पण क्रिकेट भारतावर जबरदस्त प्रेम करणारा खेळ आहे आपला, जरी दुसऱ्या देशाचा खेळ असेल. परंतु आज क्रिकेटवर भारत खूप मोठं प्रचंड प्रेम करतो. जसं की IPL सारखा खेळ जगातले सर्व खेळाडू भारतात खेळत आहे ना, आपण खेळवत आहोत, हे म्हणजे लई मोठी गोष्ट आहे. जगातल्या चांगल्या खेळाडूला आपण विकत घेऊन खेळवत आहोत. हे फक्त फुटबॉल मध्ये होत होतं, क्लब मध्ये, की या क्लब मध्ये बाबा या देशाचा खेळाडू खेळत आहे, त्या देशाचे खेळाडू खेळत आहे. बऱ्याचशा देशाचे खेळाडू एखाद्या क्लब मध्ये खेळायचे, जसं की रोनाल्डो असेल, मेसी असेल, ते दुसऱ्या देशाचं प्रतिनिधित्व करायचे, क्लब मध्ये खेळायचे. तर त्या प्रकारचं तुम्हाला माहित आहे भारतीय खेळाडूंना क्रिकेटमध्ये महत्वाचं क्रेज आहे. तर 9 पैकी 7 पुरस्कार प्राप्त झालेले आहेत. बघा, महत्वाचे काही पुरस्कार आहेत 2026 चे. लीडिंग वुमन क्रिकेटर ऑफ, लक्षात घ्या, लीडिंग वुमन क्रिकेटर इन द वर्ल्ड, तिचं नाव दीप्ती शर्मा. दीप्ती शर्मा ऑलराऊंडर आहे, ज्याच्यामुळे भारतीय लोकांना क्रिकेटमध्ये वर्ल्ड कप मध्ये तुम्हाला सामना जिंकावा मिळाला आपल्याला. दीप्ती शर्मा जबरदस्त कामगिरी आहे. बॉलिंग आणि त्याचबरोबर फलंदाजी आणि गोलंदाजी दोन्ही करते. ती बॅट्समन आहे आणि बॉलर सुद्धा आहे. त्यानंतर लीडिंग मेन क्रिकेटर इन द वर्ल्ड, बघा, मिचेल स्टार्क ऑस्ट्रेलियाचा खेळाडू आहे, बॉलर. मिचेल स्टार्क, लक्षात घ्या, ऑस्ट्रेलियाचा खेळाडू आहे, चांगला बॉलर म्हणून आज त्याची ओळख आहे. म्हणजे जगातले की जे महत्वाचे आहे, न्यूझीलंडचे काही आहे, स्टेपनी महत्वाचा बॉलर आहे सध्याच्या याच्यातनी कारकिर्दीमध्ये. त्याचबरोबर एंटिनी आहे त्या ठिकाणी आफ्रिकेमध्ये सध्याच्या लेवलला. आणि इकडे जर बघितलं मिचेल स्टार्क आहे. भारतामध्ये जर बघितलं तर बुमराह आहे, परंतु IPL सारख्या याच्यात तो चालत नाही. पण काही असो, काही सर्वकालीन क्रिकेट खेळाडू आहे याच्यात मिचेल स्टार्क आहे. लीडिंग T20 क्रिकेट इन द वर्ल्ड अभिषेक शर्माच्या नावाने अलीकडे विक्रम सुद्धा झालाय. काल परवाच्या मॅच मध्ये त्याने 135 धावसंख्या काढलेल्या आहेत. म्हणजे सर्वात कमी चेंडू मध्ये सर्वात जास्त शतक करणारा खेळाडू म्हणून अभिषेक शर्मा T20 मध्ये. म्हणजे कमी धावसंख्या 35 मध्ये असेल, 40 मध्ये असेल, 47 मध्ये असेल. जसं की तुम्हाला माहिती आहे सर्वात जास्त कमी चेंडू मध्ये, जसं की 33 चेंडू मध्ये शाहिद आफ्रिदी यानं सर्वात पहिल्यांदा वन डे मध्ये शतक केलं होतं. शाहिद आफ्रिदी पाकिस्तानचा खेळाडू, लक्षात घ्या. शाहिद आफ्रिदी ज्यावेळेस 33 मध्ये साधारणतः पहा. आणि दुसरी गोष्ट, IPL मध्ये शतक मारला होता सचिन तेंडुलकरनं. IPL मध्ये शतक मारला. त्याचबरोबर सचिन तेंडुलकरनं वन डे मध्ये 200 करणारा पहिला खेळाडू. मग नंतर रोहित शर्मानं 3 वेळा केली, ती गोष्ट वेगळी आहे, बरोबर आहे ना.
तर या प्रकारचं महत्वाचे पुरस्कार बघा, लिडिंग वुमन क्रिकेटर इन द वर्ल्ड दीप्ती शर्माला भेटलेला आहे भारतीय खेळाडूला. त्यानंतर लिडिंग मेन क्रिकेटर इन द वर्ल्ड मिचेल स्टार्क, आणि T20 मधला क्रिकेटर इन द वर्ल्ड त्याचं नाव आहे अभिषेक शर्मा, याला भेटलेला पुरस्कार बघा. 3 लोक आहेत, यापैकी भारतीय. बघा साधारणतः विजय पुरस्कार 2026 चे आपण काही महत्वाचे काही वैशिष्ट्य बघायचे आहे. क्रिकेटर ऑफ द इयर मध्ये 5 खेळाडूची निवड झालेली आहे. जगातले क्रिकेटर ऑफ द इयर मध्ये 5 खेळाडू आहेत. बघा 2026 आवृत्तीत मागील वर्षातील सर्वोत्तम 5 खेळाडूंची निवड केली आहे, त्यामध्ये 4 भारतीय आहे. 4 भारतीय. बघा आता आपण जे बघितले नंबर 1 चे, बाकीचे पण आहे जे काही पुरस्कार आहे, क्षेत्ररक्षक हे ते महत्वाचे नाही आहे. मेन जे आहे त्याच्यावर प्रश्न विचारतात ते आपण सांगितले. शुभमन गिल भारत, लक्षात घ्या शुभमन गिल भारत बघा कसोटी मालिकेत 754 धावा केल्या होत्या इंग्लंड विरुद्ध. शुभमन गिल भारतीय वन डे टीमचा कप्तान आहे, बरोबर आहे. T20चा कप्तान आपला कोण आहे, सूर्यकुमार यादव, आणि कसोटी संघाचा कॅप्टन आपला शुभमन गिलच आहे सध्याच्या लेवलला. पण आता काही सांगता येत नाही. शुभमन गिलचा जो परफॉर्मन्स आहे त्यानुसार श्रेयस अय्यर त्याच्याकडे संपूर्ण भारतीय संघ विचार करत आहे की याच्याकडे कॅप्टनशिप द्यायचं, भारतीय टीमचा सरपंच, बरोबर आहे. पुढं मोहम्मद सिराज बघा, रिक्षा चालकाचा मुलगा मोहम्मद सिराज बघा, अँडरसन तेंडुलकर ट्रॉफीमध्ये सर्वाधिक 23 बळी यानं घेतलेले आहे. इंग्लंड आणि भारत यांच्या दरम्यान एक ट्रॉफी असते, त्याचं नाव आहे जेम्स अँडरसन, इंग्लंडचा खेळाडू, आणि भारतीय खेळाडू तेंडुलकर या दोघांच्या नावाने ही मालिका आहे. तर याच्यामध्ये सर्वात जास्त विकेट घेतलेल्या मोहम्मद सिराज. त्यानंतर ऋषभ पंत भारत बघा, याचा ऍक्सिडेंट झाला आपला भारतीय विकेट किपर ऋषभ पंत, आणि दुखापतीपूर्वी त्याचे जे काही खेळ होता कसोटी मालिकेत त्यानं 479 धावाचे महत्वपूर्ण योगदान दिले होते, म्हणजे त्याचा अपघात होण्याच्या पूर्वी. त्यानंतर रवींद्र जडेजा, सर जडेजा, बरोबर आहे. सर जडेजा अलीकडे तुम्हाला माहित आहे आरसीबीतून त्याला चेन्नई सुपर किंग मधून त्याला घेतल्याच नाही आलं, त्याला सॉल्व्ह करण्यात आलं, सोडून दिलं त्याला. त्यावेळेस तो रडला, दुसऱ्या टीम मधून तो खेळत आहे. सर जडेजा, रवींद्र जडेजा, लक्षात घ्या. तर अष्टपैलू कामगिरीसाठी त्याची निवड आहे, लक्षात घ्या. त्यानंतर इंग्लंडचा हसीब हमीद, नॉटिंगहॅम शायरचा कर्णधार, लक्षात घ्या. जसं की कसोटी रणजी ट्रॉफी असते आपल्याकडं, तशाच प्रकारचा हॅम्पशायर, नॉटिंगशायर, बरोबर आहे. त्या इंग्लंडमध्ये विविध प्रकारच्या काउंटी क्रिकेट चालते. जसं आपल्या इकडे रणजी असते तसं इंग्लंडमध्ये काय चालते, काउंटी क्रिकेट, ती घरेलू क्रिकेट, डोमेस्टिक क्रिकेट. आणि त्याच्यामधले काही महत्वाचे काही कर्णधार आहे, महत्वाचा कामगिरी करणारा तो म्हणजे हसीब हमीद इंग्लंडचा. आज रोजी तुम्ही बघितलं, हा इंग्लंड राष्ट्र मुस्लिमांचा द्वेष करणारा, पण इंग्लंडच्या टीम मध्ये आज 4-4, 5-5, 6-6 मुस्लिम खेळाडू खेळत आहेत, बरोबर आहे. आता काल परवा तुम्हाला राज ठाकरे बोलले की मुंबईचे आणि महाराष्ट्राचे विशेषतः मराठी खेळाडू भारतीय टीम मध्ये कमी आहे. पहिले 7-7, 5-5 खेळाडू मुंबईचे राहायचे, पण अलीकडे मुंबईचं प्रतिनिधित्व आंतरराष्ट्रीय पातळीवर आपलं कमी झालेलं आहे, बरोबर आहे. याचे काही कारण असतील, ते गोष्ट वेगळी आहे, राजकारण कुठं नाहीये, परंतु ते राजकीय लोकांचं ते काम आहे. विजय पुरस्कार 2026 चा तर बघा शुभमन गिल बघा 5 खेळाडूचं म्हणजेच काय या वर्षीचं क्रिकेटर ऑफ द इयर म्हणून 5 खेळाडूची निवड झालेली आहे. सर्वोत्कृष्ट क्रिकेटपटू आपण जर बघितलं महिला दीप्ती शर्मा, सर्वोत्कृष्ट क्रिकेट खेळाडू पुरुष जर बघितलं आपण मिचेल स्टार्क, आणि T20चा सर्वोत्कृष्ट खेळाडू कोण आपला अभिषेक शर्मा. आणि हे बाकीचे मागच्या वर्षी जे खेळाडू होते त्यांची 5 लोकांची निवड केली, त्यापैकी 4 भारतीय आहे. 4 भारतीय कोण, एक तर ऋषभ पंत आहे, शुभमन गिल आहे, त्यानंतर मोहम्मद सिराज आहे, आणि एक रवींद्र जडेजा आहे, बरोबर आहे. एक रवींद्र जडेजा 4 खेळाडू आहे, म्हणजे एका वर्षातल्या कामगिरी सर्वात चांगली झालेली आहे, पण हे सर्वोच्च पदावर नाहीये. पुढे चला, फिकी बघा, फेडरेशन ऑफ इंडस्ट्रियल चेंबर्स ऑफ कॉमर्स इन इंडिया, लक्षात घ्या महत्वाची फिकीची संस्था आहे, जी महात्मा गांधीच्या संकल्पनेनुसार फिकीची स्थापना झाली. महात्मा गांधीच्या संकल्पनेनुसार फिकीचे नवे अध्यक्ष लक्षात घ्या अनंत स्वरूप हे झालेले आहेत, महासचिव अनंत स्वरूप, लक्षात घ्या. 15 एप्रिल 2026 अनंत स्वरूप 1992च्या भारतीय रेल्वे पर्सनल सेवा IRPS बघा, इंडियन रेल्वे जे काही सर्व्हिस आपण ज्याला म्हणतो, तर याच्यामध्ये ते अधिकारी आहेत, लक्षात घ्या. या अधिकारी वाणिज्य व मंत्रालयात अतिरिक्त सचिव म्हणून कार्य केलेले आहे. त्याचबरोबर भारत युनायटेड किंगडम मुक्त व्यापार कराराच्या वाटाघाटीमध्ये त्यांनी महत्वाची भूमिका आहे. त्याचबरोबर WTO चे पहिले भारतीय सचिव,
WTO मध्ये सचिवपद भूषवणारे पहिले व्यक्ती आहे. WTO मध्ये पहिले सचिवपद भूषवणारे पहिले व्यक्ती म्हणजे अनंत स्वरूप. तुम्हाला प्रश्न विचारला जाईल. WTO संघटना, वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन, याच्यामध्ये भारतीय व्यक्ती यांनी सचिवपद एवढ्या सर्वोच्च पदावर अध्यक्षपद स्वीकारलं होतं. ते म्हणजेच काय, अनंत स्वरूप. काय नाव त्याचं, अनंत स्वरूप. आणि लक्षात घ्या, फिकीचे नवीन अध्यक्ष झालेले आहे ते म्हणजे अनंत स्वरूप. फक्त एवढं लक्षात घ्यायचं, फिकीचे महासंचालक अनंत स्वरूप 1992च्या बॅचचे ते अधिकारी आहे. IAS दर्जा आहे त्यांचा. लक्षात घ्या, रेल्वे विभागाचे प्रमुख होते. त्यानंतर भारत आणि इंग्लंडच्या जे काही फ्री ट्रेड व्यापार आपण म्हणतो ते त्या संदर्भातचा त्यांनी काय केलं, करारनाम्यामध्ये महत्वाची भूमिका होती. त्याचबरोबर अनंत स्वरूप हे WTO चे सचिव सुद्धा होते. बरोबर आहे. तर अनंत स्वरूप हे फिकीचे नवीन या ठिकाणी महासचिव झालेले आहे. फिकीबद्दल थोडक्यात माहिती आपल्याला बघायला आहे. बघा, फिकी फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स आणि इंडस्ट्री. लक्षात घ्या, हे उद्योग आणि व्यापाराची महत्वाची एक महासंघ आहे. उद्योग आणि व्यापाराचं काय महत्वाचा एक महासंघ आहे. आणि साधारणतः महात्मा गांधीच्या भूमिकेनुसार घनश्यामदास बिर्ला आणि पुरुषोत्तम दास ठाकूरदास यांनी स्थापना केली आहे. बघा, स्थापनेच्या वेळेस अनंत गोयंका, बघा हे आता मागच्या वेळेचे काही अध्यक्ष होते, साधारणतः अनंत गोयंका हे अध्यक्ष होते. अनंत गोयंका, लक्षात घ्या. तर आता मुख्यालय नवी दिल्ली. मुख्यालय कुठे आहे, नवी दिल्ली. स्थापना 1927 ला आहे. बघा, आपण फिक्की बघतो. त्यानंतर बाकीच्या संस्थांवर आपण बघतो, जसं की उद्योगपतीची संस्था आहे, बॉम्बे योजना आहे, बरोबर आहे. त्यानंतर सर्वोदय योजना आहे, गांधीवादी योजना आहे, या सगळ्या कोलंबो योजना आहे. त्या सगळ्या योजना ज्या असतात तर त्या प्रकारचं तुम्हाला माहित आहे. या प्रकारची फिक्की ही महत्वाची आहे, उद्योगपतीची आहे. तर लक्षात घ्या, याच्या मागचे अध्यक्ष होते अनंत गोयंका आणि आता झालेले आहे तुम्हाला अनंत स्वरूप. पुढे बघा, जागतिक वारसा दिन 2026चा. 2026चा जागतिक वारसा दिवस तुम्हाला माहिती आहे, 18 एप्रिल हा जागतिक वारसा दिवस आहे. 18 एप्रिल 2026. 26 ची थीम पाहून घ्या, इमर्जन्सी रिस्पॉन्स फॉर लिव्हिंग हेरिटेज इन कंटेक्स्ट ऑफ कॉन्फ्लिक्ट्स अँड डिझास्टर्स. बघा, संघर्ष आणि आपत्तीच्या संदर्भात जिवंत वारसासाठी आपत्कालीन प्रतिसाद. बघा, वर्ल्ड हेरिटेजचा दर्जा तुम्हाला माहिती आहे, सांस्कृतिक दृष्ट्या, ऐतिहासिक दृष्ट्या जे काही महत्वाचं काही आहे त्याला हा दर्जा दिला जातो. जसं की ताजमहल. आज भारतातली सर्वात जास्त पर्यटक कोणत्या ठिकाणी येतात, ताजमहल. सर्वात जास्त म्हणजे भारतातली सर्वात जास्त गजबजलेलं परदेशी पर्यटकामुळं जर कुठलं ठिकाण असेल तर ताजमहल आहे. ताजमहलवर सर्वात जास्त परदेशी पर्यटक येतात. बरोबर आहे. आता बघा, वर्ल्ड हेरिटेजचा दर्जा ऐतिहासिक दृष्ट्या किंवा सांस्कृतिक दृष्ट्या जे काही महत्व आहे त्याला काही दर्जा दिलेला आहे. आता अशा बघा, भारतातले काही महत्वाचे प्रमुख जागतिक वारसा स्थळे आहेत महत्वाचे. ताजमहल, आग्रा, बरोबर आहे. त्यानंतर अजिंठा वेरूळ लेणी, महाराष्ट्र. प्राचीन भारतीय कला आणि शिल्पकला सर्वात पहिल्यांदा आहे. वर्ल्ड हेरिटेजचा दर्जा सर्वात पहिल्यांदा अजिंठा आणि वेरूळ लेणीला भेटलेला आहे. बरोबर आहे ना. त्यानंतर हम्पी, कर्नाटक, विजयनगर साम्राज्याचा किल्ला वारसा, लाल किल्ला दिल्लीचा, लाल किल्ला. त्यानंतर काझीरंगा राष्ट्रीय उद्यान नैसर्गिक वारसा आहे. हे बघा, याच्यातले पहिले बघा, महाराष्ट्रातलं आणि भारतातलं पहिलं अजिंठा आणि वेरूळ लेणी आहे. बरोबर आहे. त्यानंतर तुम्हाला CST ला पण आहे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्स. छत्रपती सर्वात जास्त हेवी ट्रॉफिक असलेलं, बरोबर, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्स आहे मुंबईचं. बरोबर आहे. तर या प्रकारच्या काही गोष्टी आहेत, पण हे महत्वाच्या गोष्टी आहेत ज्याच्यावर सर्वात जास्त पर्यटक येतात. भारतातील प्रमुख वारसा स्थळ आहे, नैसर्गिक वारसा स्थळ आहे काझीरंगा राष्ट्रीय उद्यान आसामचं. बरोबर आहे. तर या प्रकारचा 18 एप्रिल हा जागतिक वारसा दिवस म्हणून आपण काय केलेला आहे, साजरा केलेला आहे. ते यावर्षीची थीम 18 एप्रिलची पाहून घ्यायचं, हे माहिती आहे तुम्हाला. पुढं सायबर क्राईम इंडेक्स. बघा, सायबर क्राईम इंडेक्स तुम्हाला माहित आहे, विविध प्रकारचे सायबर गुन्हे अलीकडे वाढत आहे. सायबर ऑनलाईन गुन्हे वाढत आहे, फोनद्वारे विविध प्रकारचे गुन्हे. आणि सगळ्यात जास्त सायबर सेल मध्ये सर्वात जास्त आता काय होत आहे, लोकांची संख्या वाढत आहे. बघा, पहिले जे काही हे होतं, फॉर एक्झाम्पल ARTO, या ठिकाणी काही प्रकारचे इंजिनिअरिंग लोकांना चान्सेस होतात. पण आता सायबर क्राईम याच्याकडे पोलीस स्टेशन वाढत असल्यामुळे तुम्हाला जे काही कम्प्युटर इंजिनियर वाला आहे किंवा AI मध्ये जे कोणी आहे तर यांना भविष्यात इकडे काय भेटेल, चान्सेस भेटतात. भारतात सर्वात जास्त सायबर क्राईम सर्वात जास्त हे होणार आहे. आणि भारत बघा, आता अलीकडे तुम्हाला माहित आहे, साधारणतः एखाद्या माणसाने कोणाचा फोन जरी केला तर 21 दिवसात त्याला काय देते, बेल देते. 21 दिवसात बेल देते. पण त्याच्यामुळे काय करते,
पैसा वसुली करते. आता समजा काही कोणावर काही आरोप केला आपण तर सापडलंच नाही, समजा हिट अँड रनचं प्रकरण आहे, हिट अँड रन म्हणजे काय, कोणाला धडकाचं मारायचं आणि पळून जायचं. आता पुरावा काय, इव्हिडन्स लागल सगळ्या गोष्टीला, काही गोष्टीला इव्हिडन्स नसलं समजा, झालं का, तो सुटला त्या ठिकाणी. मग तो जामीनवर काय करतो, तारीख करत राहतो. तो तारीख काय महिन्यातून 1.5 महिन्यात तारीख आली, झालं का, त्या तारखात बी मग तो सेटिंग करून टाकते काही लोक. हिट अँड रन प्रकरण हे भारतात बंद झालं पाहिजे. ज्या माणसानं ड्रायव्हरनं काय केलं, एखाद्याचा खून केला किंवा अपघातावर काही ऍक्सिडेंट केला तर तो जबाबदार आहे, पण तो जबाबदार नाही. कारण ब्रेक फेल होऊ शकतात, काही होऊ शकते, गाडीला काही अडचण येऊ शकते. आणि मला सांगा, मला तर गाडी चालवता येते ना, मला गाडी चालवता येते, लायसन कोण दिलं, जिल्ह्याच्या ट्रॅफिक इन्स्पेक्टरने दिलंय. मी प्रशिक्षित आणि गाडी चांगली आहे, याचं तुम्ही काय केलं, लायसन आहे, याचं सगळं इन्शुरन्स आहे गाडीचं, याच्या अर्थात गाडी बी बरोबर आहे. आणि गाडी बरोबर नसल तर ते कंपनी फ्रॉड आहे, लावा कंपनीवर केस. मला काय अटक करतात, गाडी कोणाची आहे, टाटाची आहे, टाटाले धरा ना. ब्रेक दाबला मी, ब्रेकच नाही पडला किंवा गिअरच अडकला, मी करू काय, आतून टाकता नाही. अरे टाकला मी बरोबर, 25 वर्षापासून गाडी चालवायला भाऊ, नवीन आव का गाडी चालवाली, गिअर मध्ये प्रॉब्लेम होता, मी काही नाही करू शकत. आणि हे लोक डायरेक्ट तिथं हजर होतात, सर हो गाडी ड्रायव्हर तुम्ही होता का, हो सर यस. मग काय झालं सर, असं असं झालं, ब्रेक दाबण्याऐवजी त्या ठिकाणी क्लच दाबण्यात आलं किंवा काय झालं ते सगळं सांग शकते, बरोबर आहे. पण समोर तुम्ही कशी आलात डायरेक्ट, बरोबर आहे ना, समोर. परंतु ड्रायव्हरची चूक कधी समज जाते, जेव्हा समोरचा टायर गेला आणि मागचा टायर गेला, मग तू गाडीवर कंट्रोल तुझं नाहीये. बघा बरेचसे ट्रकवाले लोक, काही लोक बघा, भारतात सर्वात जास्त ऍक्सिडेंट येणंच होते. ऍक्सिडेंट होत नाही, घातपात आहे, मारलं जाते, मारायला काहीच वेळ लागत नाही, 2 मिनिटात लोक फेकून देतात. सर्वात जास्त बघा मुंबईमध्ये समुद्राचा वापर घातपातसाठी. घातपातसाठी काय कळते समजा, आता हा पोरग माझ्यासोबत आला, त्या जंगलातील एक घेऊन गेलो समजा, की आपण रस्त्याने कुठेतरी घेऊन गेलो, फेकलं, गुंडाळलं आणि गेलो दाबून. काय अज्ञात इसम आहे म्हणून नोंदणी होती, त्याची पुरावा वगैरे आहे का काय आहे ते, 4-5 दिवस 5-6 दिवस तर कळत बी नाही. रस्त्यावर कुठं साईडनं, पुन्हा काही लोक म्हणत दारू पिऊन आहे का, एखादा माणूस पडून जर असेल तर उचलत नाही. अरे आपल्या क्लास समोर एखादा माणूस पडून असेल ते लोक उचलत नाही, काऊन नाही उचलत, हे पिऊन आहे ते जाऊ दे, काय करायला लागते आपल्याला, उचलत नाही. आणि सोपी गोष्ट नाही, लक्षात घ्या. आता हे मोठमोठे हे अँब्युलन्स मध्ये सर्वात मोठा सायबर क्राईम आहे अँब्युलन्सच्या अंतर्गत. कारण तुम्हाला माहिती अँब्युलन्स, बऱ्याच अँब्युलन्स मध्ये पेशंट नाही राहत, बऱ्याच अँब्युलन्स मध्ये, आणि वरचा सायरन वाजला की आपल्याला वाटतं पेशंटच आहे. काही लोक तर फिरासाठी अँब्युलन्स वापरून राहिले, काऊन, टोल टाके लागत नाही. दुसरी गोष्ट, कुठेही ट्रॉफिक असेल समजा, तो माणूस चालला जाते. भारतात कुठेही फिरा ना, टोल नाकाच नाही आहे ना अँब्युलन्सला, बरोबर आहे ना. आणि काही लोक माहितीये का, अँब्युलन्स असली तर अँब्युलन्सच्या मागे टू व्हीलरनं फिरतात, काऊन, अँब्युलन्सला टोल नाका लागत नाही, त्याच्या मागे काढायची गाडी, झोप काय निघते गाडी, बरोबर आहे. आमचा मित्र कार्यकर्ता पाहाचा, कधी बी कुठेही बी फिरायला गेला तो, बस अरे बापरे अँब्युलन्सच्या मागे 4 व्हीलर लावा म्हणायचं, काऊन, त्याच्या मागे निघते, कारण वरच टोल नाका काढून राहते. अँब्युलन्स मध्ये सर्वात जास्त मुलींची पळवणूक, किडनॅपिंग, हे ते प्रकार बराचसा चालू आहे. आता मला सांगा, अँब्युलन्सला जर एखाद्या ट्रॅफिक इन्स्पेक्टरनं अडवलं आणि त्याच्यात जर एखादा पेशंट खरोखर दगावला तर, जर दगावला, जबाबदार कोण आहे, तो तिथचा ट्रॅफिक इन्स्पेक्टर आहे. चौकशी करा, पण चौकशी करत असताना समोरचा माणसाचा जीव जाईल इथपर्यंत चौकशी करू नका, त्याला सोडून द्या. बघा तुम्ही जर ट्रिपशी जरी असाल आणि चौकात तुम्हाला जर संविधान चौकात जर धरलं आणि तुम्ही जर दाखवलं, सर पेपर आहे आमचा बघा, हॉल तिकीट पाहून घ्या, सोडून द्यायला पाहिजे त्यांनी चौकशी नाही. पण तुमचा जर पेपर त्या दिवशी गेला, तो सोडत नसतो, लक्षात घ्या तुम्ही. पेपर जाणाऱ्याला जर तुम्ही दुखवलं ना, मग तो विशेष नाही, असे लागलेले आहे ते घोडे आता लावतो तुले घोडे का, हे लक्षात घ्या तुम्ही. तर या प्रकारचे सायबर क्राईम एवढे चालू आहे मोबाईलच्या द्वारे अलीकडं प्रचंड. आणि म्हणून तुम्हाला माहिती आहे, सायबर गुन्हेनुसार जगातले सायबर क्राईम इंडेक्स बघा, रशिया नंबर 1 ला आहे, युक्रेन, चीन, अमेरिका, नायजेरिया. आता हे प्रगत राष्ट्र आहे, जेवढे प्रगत राष्ट्र आहे तेवढं कुचिन काम होणारच आहे, होणार की नाही, सगळंच होणार आहे. बघा पहिल्याच्या मुलापेक्षा मुलीपेक्षा तुम्ही कुचिन लेकर आहात, बरोबर आहे ना. कारण पहिले फोटो ठेवावा लागेल पाकिटमध्ये, पाहिले, आता काही विजयने 1760 ऍप्स आहे आणि त्याला पासवर्ड,
वरचा पासवर्ड आहे का? अरे ते कॉल लावायला पासवर्ड आहे, वरचा पासवर्ड सांगितला बी. फोटो गॅलरीले पासवर्ड, लक्षात घ्या, ज्याच्या फोटो गॅलरीले पासवर्ड आहे ना भाऊ, 100% प्रॉब्लेम आहे. हा, ते कोणी असो, फोटो गॅलरीला पासवर्ड आहे म्हणल्यावर समजून घ्यायचं काहीतरी काळादोर आहे. पण तो बी त्याच्याही पुढे आहे. असे ऍप्स आहे, दाखवतील कथा संगीतचा, गाणे आहेत नाही, पण त्याच्या मागे फोटो राहील. बरोबर आहे ना, बरेचसे ऍप्स आहे असे. मग साधं नाही. आणि घरचे लोक काय म्हणते, हे दाखवले बा म्हणते, तो व्हॉट्सअप होते कोणा चॅटिंग करतो. अरे जमाना राहिला का हो आई व्हॉट्सअपवर करायचं? जमाना फार पुढे गेला. गुगल पे, फोन पे वर चॅटिंग करायला मोठे. आणि गुगल पे, फोन पेचा पासवर्ड कोणालाही सांगू शकत नाही माणूस. पैसे आहे त्या, पैसे तर 100 रुपये नाही काय. तो जमाना गेलाय. जो आज लेखाचा व्हॉट्सअपवर चॅटिंग करत असेल तो माझाच आहे. अपडेट व्हर्जन आहे लोकांजवळ. बरोबर आहे ना, त्याच्याही पुढे जातील काही लोक, काही सांगता येत नाही. बघा भारताची स्थिती, भारताचे रान बघा, या इंडेक्स मध्ये 10व्या क्रमांकावर जरी असं, परंतु सर्वात जास्त जगातील लक्ष माहितीये का, भारताकडेच आहे. 10व्या क्रमांकावर भारत आहे, पण जगातली सायबर क्राईम घडवण्यासाठी सर्वात जास्त लक्ष कोणाकडे आहे? भारताकडे. भारताकडे काहून आहे? कारण भारतातील लोक येडी आहे. फोन जरी आला तर पासवर्ड सांगतील. फोन जरी आला, रात्री 12 वाजता जरी कोणी फोन केला, अरे मी बिमार आहो, येतं का बी या चौकात, लगेच पळतील हा कार्यकर्ता. भारतीय काहीच पाहत नाही, लगेच पळायला निघते तो. अरे पाय पहिले शांततेत विचार तर कर, त्याचाच नंबर आहे का, फोन आहे का, कॉल आहे का. भारताकडे जास्त लक्ष आहे. बघा बघा भारतातून होणारे महत्वाच्या गुन्ह्यामध्ये काय आहे? स्कॅमचे प्रकार आहेत. दुसरं म्हणजे चोरीचं प्रमाण आहे. चोरीचं प्रमाण तुम्हाला अलीकडे दिसतंय, सायबर क्राईम मध्ये चोरीचं प्रमाण बऱ्याचशा वाढत आहे. तर भारत हा सायबर गुन्ह्याचा उगम स्थान म्हणून 10व्या क्रमांकावर असला तरी सायबर गुन्ह्याचे हल्ले सर्वात जास्त भारताकडे होण्याची शक्यता आहे. बरोबर आहे. तर या प्रकारचं सायबर क्राईम मध्ये भारताचा क्रमांक सध्या 10वा, नंबर आहे रशियाचा पहिला. पुढे चला, पुढची घडामोडी आहे सायबर क्राईम. आपण सांगितलं सायबर क्राईमची लिस्ट जर विचारली तर येऊ शकते. सायबर क्राईम इंडेक्स लक्षात घ्या 2026 चा. प्रधानमंत्री कुसुम योजना, बघा प्रधानमंत्री कुसुम योजना महत्वाची आहे. कुसुम ही योजना प्रामुख्याने शेतकऱ्यांचे ऊर्जा स्वातंत्र्य आणि उत्पन्न वाढवण्यासाठी सुरू करण्यात आली आहे. बघा सरकारले, कोणत्याही अधिकाऱ्याला पैसा कधी जास्त खाता येते? जेव्हा जास्त काम केलं तर, आणि जेव्हा जास्त योजना असल्या तर. तुम्हाला असं वाटतं अबे काय योजना बे या सरकारमध्ये, बापरे, अबे योजनाच नाही काढशील, उजाला योजना नाही काढशील, कुसुम योजना नाही काढशील, सौर योजना नाही काढशील, पीएम किसान नाही काढशील, बरोबर आहे, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना नाही काढशील, तर मग खाशील कसा? बरोबर आहे ना, योजना त्याच्यासाठी असते. बरोबर आहे ना, योजना त्याच्यासाठी असते. लक्षात घ्या, वरच्या सगळ्या अधिकारी पासून, मंत्री पासून, हे सगळे करोडोच्या दुनियेत तुम्हाला. आता मला सांगा, आपला कुंभमेळावा भरणं म्हणजे लेखाचा मंत्र्याला, खासदाराला काय फायदा आहे? आणि लक्षात घ्या, कोण व्यक्ती कधी बदलल याचे सांगता येत नाही. राघव चड्डा, राघव चड्डा, लक्षात घ्या. पळालाच नाही, पळाला माणूस. 10 पैकी 7 राज्यसभेचे खासदार. अबे लोकसभेचे ठीक आहे, बे राज्यसभेचे 7 खासदार पळाले भाजपमध्ये. हरभजन सिंग हाही पळाला. बघा पंजाबमध्ये निवडणूक आहे, भगवंत सिंग मान याचा सरकार पळायचा आहे. आणि 7 लोक. बघा अरविंद केजरीवाल तुरुंगातून आला, मनीष सिसोदिया तुरुंगातून आला, जेलमध्ये टाकला, क्लीन चिट दिली सरकारनं, सुप्रीम कोर्टानं काहीही दोषारोपण नाही आहे म्हणे, बाहेर आले माणसं. पण त्याचे सहकारी पळून चालले गेले. अरे बघा, विचाराशी कॉम्प्रोमाइज नको भाऊ, हे लक्षात घ्या तुम्ही. विचाराशी, पैसा सगळा मॅटर नाही रे, विचार महत्वाचे आहे. आता मला सांगा, तुमचा जर विचार असेल, हा माणसाचे, पण त्याच्यावर कायमस्वरूप राहायचं, गांधीवादी विचारच आहे ना, तसंच राह. लोक म्हणत आहे म्हणून बदलू नको. तो आंबेडकरी विचारच आहे ना, 10 लोकांना सांग, हो हो मी आंबेडकरी विचाराचा आहो, याचा मला अभिमान स्वाभिमान आहे, पण विचार बदलू नको, त्याच्यावर कायम राह, त्याच्यावर कायम राहायचं. लक्षात घ्या. परंतु तुम्ही जर कोणाची तळवे चाटत असाल, त्यासाठी जर विचार जर घालत असाल, तुम्ही कलेक्टर झाला तरी याला किंमत नाही. आणि ह्या लोकांनी काय केलं, 7 लोक फुटले. आता त्या काय राहिलं ते यायचं. बरोबर आहे ना, महत्वाच्या योजना काढत होता, काही प्रश्नावर तो बोलत होता राज्यसभेत. आपल्याला ते लोकांना आवडत पण होतं.
पण चालला गेला, किंमत कमी झाली. माहितीये का, आयुष्यात आपण जाणार, पण किंमत कमी होता कामा नये. माहितीये का, जाताना माणसाला वाटलं पाहिजे. आता तुम्ही म्हणसाल कोणाशी काय फरक पडणार, अबे फरक तर कोणालाच काही नाही पडत, पण जाताना लोकांनी म्हणलं पाहिजे की नाही बा, हा सोरशीचा आंबोरे पोरगा चांगला होता. नंतर हा मला काही दिसणार नाही, आपले जाऊ दे, कोण आले का मास्तर, जाऊ दे, हे विद्यार्थी कोण आहे आपले, काय फरक पडत आहे, आपले फरक नाही. पण गेल्यानंतर कधी बसमध्ये कोणी जर एकमेकाला भेटले किंवा बस स्टँडला भेटलं तर कोणी म्हणावं नाही की बोगस आहे कार्यकर्ता. व्यक्ती चांगला आहे, तिथून ते तुमच्याजवळ आला पाहिजे बोलायला, तर तिथून जाऊ दे. तर या प्रकारचा बघा, राघव चड्डा हा जो व्यक्तिमत्व गेला, तर काही गोष्टी असो, पण योजना सरकारनं काढल्या शेतकऱ्याच्या ऊर्जा स्वातंत्र्यासाठी. आता बघा याचा फायदा काय, डिझेल पंपाचा वापर कमी झाल्यामुळे पर्यावरणाचे रक्षण होते आणि शेतीचा उत्पादन खर्च काय होते, कमी होतो. बघा, रक्षण होते. दुसरी गोष्ट बघा, केंद्रीय आर्थिक सहाय्य बघा, 34,422 कोटी रुपये याला पीएम कुसुम योजना यासाठी केलेली आहे. लक्षात घ्या, एक प्रकारचं ऊर्जा संरक्षण म्हणून सौर पंप, याच्या अंतर्गत काय योजनेच्या अंतर्गत सौर पंप, सौर ऊर्जा कारखाने, त्यानंतर ट्यूबवेलची स्थापना, त्यानंतर पंप, आधुनिकीकरण पंप जे आहे ते देणं कोणाला, शेतकऱ्याला. आणि याच्या अंतर्गत सोलर पंप, त्याचबरोबर सोलर ऊर्जा हे शेतकऱ्यांना देणं, या प्रकारचं प्रधानमंत्री कुसुम योजना आहे. की शेतकऱ्याला 24 तास पाणी, 24 तास वीज हे देण्यासाठी पीएम कुसुम योजना, म्हणजे शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य करण्यासाठी ही योजना आणलेली आहे. आणि तुम्हाला माहिती आहे, पीएम कुसुम योजना ही महाराष्ट्रात लागू झालेली आहे. बघा, साधारणतः 19 मार्च 2019 मध्येच नूतन आणि नवीकरण ऊर्जा मंत्रालय याने ही सुरू केली आहे. सध्या ही योजना मार्च 2026 पर्यंत वाढवण्यात आली आहे. सुरुवात 19 ला, 2026 पर्यंत वाढवण्यात आली आहे. मुख्य ध्येय 2030 पर्यंत बिगर जीवाश्म इंधन स्त्रोतापासून 40% वीज निर्मितीचे भारताचे लक्ष्य गाठणे आणि शेतीसाठी दिवसा वीज उपलब्ध करून देणे. कारण तुम्हाला माहित आहे, बऱ्याच शेतकऱ्यांना दिवसा वीज भेटत नाहीये. बरेच शेतकरी आहेत, 24/7 शेतकऱ्यांना वीज पुरवठा करण्यासाठी पीएम कुसुम योजना आहे. आता ते कधी येईल, काय येईल, काही सांगता येत नाही, परंतु घोषणा केलेली आहे. मला एकच कळत नाही, भारतामध्ये सरकारनं तेवढा पैसा खर्च केला तर ते पूर्ण त्याच्या बाबा काय पाहिजे, आउटपुट पाहिजे. पण याला विचारणार कोण, विचारणार तर तुम्ही एवढं करोड रुपये खर्च केला समजा, आता मला सांगा, नागपूर तुळजापूर हायवे हा रस्ता आणखीन पूर्ण व्हायचा आहे. नागपूर तुळजापूर पर्यंत तुम्ही कधी गेले असेल, नसेल गेले, पण नांदेड पर्यंत जरी गेले असेल, बरंच सर नेहमी त्या रस्त्याने जात असत नांदेड पर्यंत, तर तुम्ही जर नांदेड पर्यंत जरी गेले तर रस्ता किती खराब आहे पुढे. आता तो रस्ता झालाय, पण तो रस्ता फुटायला लागला, आणखी डागडुजी चालू आहे जिथं तिथं. बरोबर आहे, तो आरण्याच्या रस्त्यावर जातं, फुटपाथ आहे, कुठेतरी डिवायडर लागून आहे. आणि या रस्त्यामुळे ऍक्सिडेंट तर जाऊ द्या, हे पूर्ण रस्ता व्हायच्या पहिले फुटत आहे. मग मला सांगा, ह्या रस्त्याची लाईफ म्हणून तुम्ही सांगता 30 वर्ष, 40 वर्ष, काय लाईफ राहिलीची? मग पैशाला तुम्ही करोड रुपये खर्च केला, पैसा करोड झाला ना. आता मला सांगा, हा रेल्वे चालू आहे वर्धा पासून नांदेड, वर्धा ते नांदेड, अबे एवढे रस्ते खोदू राहिले, आणि कुठं कुठं काय काय चाललं, किती खर्च आहे, किती कंपनी आहे, किती लोकांना दिला असं काही सांगता येते, काही सांगता येत नाही. दुसरी गोष्ट बघा, महाराष्ट्राला खेड्यापाड्यातील पायाभूत सुविधा द्यायचं, आणि याचं टेंडर तुम्हाला माहित आहे का, त्या रेवती सुळेच्या नवऱ्याला भेटलं. रेवती सुळे म्हणजे तो सुप्रिया सुळेचा जावई जो आहे ना नागपूरचा, बरोबर आहे, तो नवीन आता त्याची पोरगी आहे रेवती सुळे, सुप्रिया सुळेची ना, नागपूर तिचं जावई. महाराष्ट्र शासनाने तिला टेंडर दिलं, एवढं छटाकभर पोट्याला का 24-25 वर्षाचा, आणि त्याला टेंडर देऊन टाकला, बाबू पायाभूत सुविधा पुरव, पैसा पुरव, सगळे तुला पैसा आम्ही देणार. कोण देणार? शासन. म्हणजे पैसा कोण लावायचा, पहिले त्याने लावायचा, नंतर शासन देईल. आता लावणार 1 रुपये, घेणार 10 रुपये, तो बरोबर आहे. आणि झाला, त्याचं नाव राहील मोठा उद्योगपती. आता पती तर झालाच, तो उद्योगपती बी होईल. सांगा ना, पैसा आहे, पैसा इन्व्हेस्टमेंट केलं, झालं, तुम्ही उद्योगपती. काय लागते दिले, घेतलं. नागपूर तुळजापूर हायवे तुमच्यासारखे एखाद्या पोरानं टेंडर मोठं घेतलं, झालं. आपल्या हॉस्पिटल साहित्य पुरवाचं आहे, टेंडर घेतलं, झालं. मग आता आपल्या हॉस्पिटल सरकारी दवाखान्यात डबे पुरवाचं टेंडर एखाद्या घेतलं, झालं काम. करोड रुपये, लाखो रुपये दिले भेटते, लाखो रुपये. डब्बा किती दिवसा? 4,000चा डब्बा असते मेसचा, सरकारी डब्बा 4,000चा. इकडे 2,000चा भले असेल ना तर 1,500 शिव भजन आणलं डब्बा भरून. तो अर्धे पेशंट तर खातच नाही रे सरकारी डब्बा, घरून डब्बे आहे आमच्या राहू द्या दादा, झालं. नोंदणी आहे आज किती
200 बेड, किती डब्बे? 200. नाश्ता सकाळी गेला उपमा पोहे, किती पेशंट? 200. नाश्त्याची प्लेट किती? 50 रुपये उपमा. बरोबर आहे. टेंडर तसेच निघत असतात, असं थोडी असते. पण त्याच्यासाठी इन्व्हेस्टमेंट पाहिजे. शिवभोजन थाळीला पहिले पैसे लावा लागेल ना, नंतर महिना 2-2, 3-3 महिन्याला भेटते तिला 50-50, 60-60, 100-100 रुपयेपर्यंत. बरोबर आहे. पण पहिले पैसा तिला लावा लागते. प्रॉब्लेम तोच आहे, आपल्याजवळ पैसा लावायला नाहीये म्हणून टेंडर आपण काही विकत घेऊ शकत नाही, त्यामुळे आपण मागे पडतो. पहा, तर पीएम कुसुम योजना आहे 24/7 लोकांना पाणी आणि वीज पुरवठा करण्यासंदर्भाची योजना 2021 ला सुरुवात झाली होती. आता ही वाढवण्यात आली आहे. 2030 पर्यंत आपल्याला काय करायचं आहे? इंधनाची बचत करायची आहे आणि सकाळपासून संध्याकाळपर्यंत शेतकऱ्यांना काय द्यायची आहे? वीज पुरवठा. जागतिक पृथ्वी दिन, वसुंधरा दिवस आपल्याला माहिती आहे 22 एप्रिल आहे. वसुंधरा दिवस 22 एप्रिल 1970 रोजी अमेरिकेतून आधुनिक पर्यावरण चळवळीची सुरुवात झाली होती. 1970 ला. बघा, पर्यावरण आहे तर आपलं आयुष्य आहे, याच्याशिवाय काही डिपेंड नाही आहे. संस्थापक बघा, सिनेटर गेलॉर्ड नेल्सन यांनी पर्यावरणीय समस्याकडे लोकांचे लक्ष वेधण्यासाठी या दिवसाची संकल्पना मांडली. सिनेटर गेलॉर्ड नेल्सन हे काही लक्षात घेऊ नका, फक्त 22 एप्रिल 1970 पासून याची संकल्पना उदयास आली. पुढे बघा, आज हा दिवस 193 हून अधिक देशामध्ये साजरा केला जातो. 2026 ची थीम काय बघा? आमची शक्ती आमचा ग्रह. बरोबर आहे. आमची शक्ती आमचा ग्रह, लक्षात घ्या. आवर पॉवर आवर प्लॅनेट. बरोबर आहे. आमची शक्ती आमचा ग्रह हेच थीम लक्षात घ्यायचं की 2026 22 एप्रिल ही वसुंधरा दिवस, जागतिक पृथ्वी दिवस आहे. तर याची थीम आहे आमची शक्ती आमचा ग्रह. एक जरी थीम आली ना, ते थीम तुमची गेली नाही पाहिजे, लक्षात घ्या. आमची शक्ती आमचा ग्रह 22 एप्रिल हा जागतिक पृथ्वी दिन या संदर्भाची आहे. पुढे बघा, फेमिना मिस इंडिया. फेमिना मिस इंडिया पुरस्कार 2026 बघा, 2026 मधले विजेते आहे, लक्षात घ्या. साध्वी सतीश सैल. बघा, ओडिसामध्ये, भुवनेश्वर ओडिसामध्ये ही स्पर्धा काय झाली? स्पर्धा झाली, लक्षात घ्या. फेमिना मिस इंडिया 2026. बघा, एक प्रकारचं शरीर सौंदर्य स्पर्धा म्हणून फेमिना मिस इंडिया आपण याला ओळखतो. बघा, साध्वी सतीश सैल गोवा राज्याची आहे. 18 एप्रिल 2026 ला पुरस्कार झाला. बघा, ही 61वी आवृत्ती आहे. बघा, हे विचारते असं, फेमिना मिस इंडिया 61वी आवृत्ती कोणत्या शहरात झालं? भुवनेश्वर ओडिसा. फेमिना मिस इंडिया असंच विचारते करंट मध्ये संदर्भ प्रश्न. फेमिना मिस इंडिया विजेती 61वी आवृत्तीची कोण? कोणत्या राज्याचं? किंवा मग त्याच्यावर विचाराल, साध्वी सतीश सैल ही गोवा राज्याची आहे. उपविजेती फेमिना मिस इंडियाची महाराष्ट्र राज्याची आहे. आणि या फेमिना मिस इंडिया 2026 हे 2 उपविजेत्या आहे. तर 2 आहे, एक जम्मू काश्मीरची आणि एक महाराष्ट्राची. आणि विजेता कुठची आहे? गोव्याची. स्पर्धा कुठे झाल्या? भुवनेश्वर ओडिसा. कितवी स्पर्धा आहे? 61वी. कितवी आहे? 61वी. फेमिना मिस इंडिया. बरोबर आहे ना? आयफा अवॉर्ड असेल, मिस इंडिया असेल, मिस इंडिया युनिव्हर्स असेल, या प्रकारच्या 2-4 पैकी एक वाचून जायचं. तर फेमिना मिस इंडियाची 61वी आवृत्ती होती. ठिकाण बघा, भुवनेश्वर ओडिसा. कलिंगा इन्स्टिट्यूट ऑफ इंडस्ट्रियल, लक्षात घ्या, कलिंगा इन्स्टिट्यूट ऑफ इंडस्ट्रियल इथं कार्यक्रम झाला. बघा, साध्वी सैल आता मिस वर्ल्ड 2027 स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करेल. बघा, जे काही साध्वी सैल आहे भारताचं मिस वर्ल्ड 2027 मध्ये प्रतिनिधित्व करणार आहे. मिस वर्ल्ड आणि मिस युनिव्हर्स हे वाचून जाता. मिस वर्ल्ड आणि मिस युनिव्हर्स ह्या 2 स्पर्धा वाचायच्या. बरोबर आहे. आणि फेमिना मिस इंडिया लक्षात घ्या. मागील विजेता होती बघा 60व्या आवृत्तीची निकिता पोरवाल, मध्य प्रदेश उज्जैनची. निकिता पोरवाल, मध्य प्रदेश उज्जैन 60व्या आवृत्तीची फेमिना मिस इंडियाची काय ती होती? विजेती 60व्या आवृत्तीची निकिता पोरवाल. आता बघा, ही स्पर्धा गोव्यामध्ये झालेली आहे, ह्याच्या भुवनेश्वर ओडिसामध्ये झालेली आहे. आणि गोवा राज्याची विजेती आहे साध्वी सैल. 2 उपविजेत्या आहे या स्पर्धेच्या, एक जम्मू काश्मीरची आणि एक महाराष्ट्राची. बघा, महाराष्ट्राची उपविजेती आहे. बघा, 2 उपविजेते आहे, पहिली आणि दुसरी. राजनंदिनी पवार. राजनंदिनी पवार लक्षात घ्या, महाराष्ट्राची. लक्षात घ्या, महाराष्ट्रामध्ये लक्षात घ्या. राजनंदिनी पवार ही महाराष्ट्राची अहिल्यानगर या ठिकाणची तरुणी आहे. त्यानंतर दुसरी उपविजेती डॉक्टर श्री अद्वैता. डॉक्टर श्री अद्वैता जम्मू आणि काश्मीरची आहे. बरोबर, जम्मू आणि काश्मीर या ठिकाणी. तुम्ही आजपर्यंत जेवढ्या मिस युनिव्हर्स बघितल्या असेल, मिस वर्ल्ड बघितले असेल, मिस फेमिना बघितले असेल,
तर ह्याच्यात काय एकदम गोरे गोरे पान येईल देत नाही. मिस युनिव्हर्स, मिस काय म्हणतो आपलं वर्ल्ड म्हणला, बरोबर, जागतिक आव्हान असं सौंदर्याचा, याच्यात कशात देतात सगळ्या गोष्टी. हात, पाय, उंची, चेहरा, नाक, डोळे, केस, सगळ्या गोष्टी बघितल्या जातात. सोबत ओठ, सोबत दात, सगळ्या गोष्टीचा विचार करून दिला जातो. आता काही लोक बघतात फक्त रंग. अबे रंग गोरीला आहे, पण नाक चायनीज आहे किंवा डोळे चायनीज आहे. काय करतो माहिती आहे का? हात, पाय, डोळे काळ्या रंगालाही भेटते. तुम्हाला माहिती आहे लारा दत्ता, लारा दत्ता लक्षात घ्या. लारा दत्ता गोळी आहे का? त्यानंतर तुम्हाला ते सुस्मिता सेन. मग सुस्मिता सेन तर पहिली होती प्लॅस्टिक सर्जरी करणारी, बरोबर आहे. त्याचं नाक नकट होतं, मग नाकाची प्लॅस्टिक सर्जरी करणारी पहिली आहे. आता तर प्लॅस्टिक सर्जरी कोणाची होऊ राहिली, काहीच विषय नाही. काळा माणूस गोरा, प्लॅस्टिक सर्जरी वरची त्वचा काढून टाक, काढ, लुचरी टाक. दाताची सर्जरी आहे, बऱ्याचशा लोकांची केसाची सर्जरी चालूच आहे, विशेष नाही. आजकाल लोक माहिती आहे का, शरीरात ताकद नसेल तरी चालेल, परंतु सौंदर्य असलं पाहिजे. सौंदर्य फक्त काजर असले पाहिजे, थोबाडावर, बाकी काही घेणे नाही. धोते फक्त तो थोबाड, बाकी कुठत नाही. इथं फिरायला लावून लावते हाताने, फक्त कुठं बाहेर गेला असतं रे क्रीम फ्रीम काय लावते फक्त थोबाडाने, म्हणजे चेहऱ्यानेच पाहते लोक पाहते. तर लक्षात घ्या, भारताही लोकांना सौंदर्याचं स्पर्धा कळलं नाही. आणि सौंदर्य म्हणजे काय, शारीरिक फिटनेस पण, याच्यात पण सौंदर्य आहे. शारीरिक फिटनेस, क्षमता, याला पण सौंदर्य म्हणतात. आणि या सगळ्या स्पर्धा, या सगळ्या गोष्टीचा काय करतात, विचार करतात आणि याच्यानुसार ते देतात. त्याचा ड्रेस वगैरे सगळ्या गोष्टी हे बघितले जाते. पुढं भारताचे 99 रामसर स्थळ. बघा, रामसर स्थळाची संख्या वाढत आहे. सर्वात जास्त रामसर स्थळ कोणत्या राज्यात आहे? पहिले तामिळनाडू होतं. पहिले कुठलं होतं? तामिळनाडू होतं. आता उत्तर प्रदेश मध्ये झालं. महाराष्ट्रात रामसर स्थळ किती आहे? 3च आहे. महाराष्ट्रात रामसर स्थळ 3 आहे. कोणकोणतं? लोणार सरोवर, नंदूर मध्यमेश्वर. नांदूर मध्यमेश्वर अभयारण्य कुठं? नाशिक. आणखीन कुठं? ठाणेमध्ये फ्लेमिंगो खाडी. ठाण्यातली कुठलं? फ्लेमिंगो खाडी. रामसर स्थळ 3च आहे, बाकी ते वर्ल्ड हेरिटेज आहे. लक्षात घ्या, वर्ल्ड हेरिटेजचा दर्जा आहे, लक्षात घ्या. बाकीच्यांना ते रामसर स्थळ नाही आहे, हे पहा तुम्ही. तर भारताचे 99 रामसर स्थळ, याच्यामध्ये सर्वात जास्त सध्या काही उत्तर प्रदेशमध्ये आहे. नंबर 2 तामिळनाडू आहे, लक्षात घ्या. तामिळनाडू. चला, तर शेका झील हे पक्षी अभयारण्य भारताचे 99वे रामसर स्थळ झाले आहे. फक्त तुम्हाला एवढं लक्षात घ्या की रामसर स्थळ 99 झालेलं आहे. तर शेका झील त्याचं नाव आहे, पक्षी अभयारण्य आहे. आता लक्षात घ्या, हे कुठं आहे? तर यूपी अलीगड जिल्ह्यात शेका झील पक्षी अभयारण्य आहे आणि याला 99वे रामसर स्थळ म्हणून घोषित केलेलं आहे. शेका झील लक्षात घ्या. कुठं आहे? उत्तर प्रदेश. उत्तर प्रदेश मधला अलीगड जिल्हा. बघा, केंद्रीय पर्यावरण आणि वन मंत्रालय, बरोबर आहे, तर मंत्री भूपेंद्र यादव, लक्षात घ्या, मंत्रीच माहिती नाही काही लोकांना, यांनी 22 एप्रिल 2026 रोजी या स्थानाची काय केलेली आहे? घोषणा. बघा, याच्यामुळे रामसराची संख्या, उत्तर प्रदेशातील संख्या बघा 12 झाली आहे. ही चुकीची आहे माहिती, बरोबर आहे. साधारणतः तामिळनाडूचेच 20 आहे, बरोबर आहे, तामिळनाडूचेच 20 आहे. याच्यामुळे साधारणतः 32 पर्यंत उत्तर प्रदेशची संख्या गेलेली आहे रामसर स्थळाची यादीमध्ये. तर रामसर स्थळ हे सर्वात जास्त असलेलं राज्य कोणतं? उत्तर प्रदेश. सध्याच्या लेवलला काही आपल्याजवळ आलेले आहे, काही घोषित झालेले आहे. आपण जेव्हा बघतो, तुम्ही काय करता, AI वर जाता किंवा गुगलवर जाता, त्या ठिकाणी याची नोंदणी नसते, ती आपण माहिती एकदम चुकीची घेऊन जातो, कारण याच्यातली अपडेट नसते, लक्षात घ्या. तर जागतिक अर्थ बघा, पुढे बघा, रामसर स्थळ महाराष्ट्रातले पाहून घ्या. महाराष्ट्रातले 3, महाराष्ट्रातले 3, एक म्हणजेच काय, नांदूर मध्यमेश्वर. मध्यमेश्वर कुठं आहे? नाशिक. आणि आपला या लोणार सरोवर बुलढाणा. आणि ठाणे मधला फ्लेमिंगो खाडी, लक्षात घ्या, ठाणे. आणि लोणार बुलढाणा, बरोबर आहे. याच्यातलं तुम्ही एक बघितलंय काही लोकांनी, बरोबर आहे.
आता तिथं आपण गेलो, ते पैदल वगैरे फिरले, तिला माहिती आहे त्याचं काय महत्व आहे, बरोबर आहे. कशा प्रकारची अवस्था होती, त्या प्रकारचा आनंद, सर्वात जास्त ट्रिप मधला तो सर्वात जास्त आनंद तिथे आपण जे काही चालत गेलो त्याच्यात आनंद आला. कोण सांडले, कोण काय झालं, ते गोष्ट वेगळी आहे. तर भारताचे 99 रामसर स्थळ, काही घातक, काही घायल सुद्धा झाले ते पेशंट, कार्यकर्ते, दुसरा एक तिकडे आहे. तर भारताचे 99 रामसर स्थळ लक्षात घ्यायचं. शेखा झील पक्षी अभयारण्य कुठे आहे? उत्तर प्रदेशमध्ये. तर या प्रकारचं 99 रामसर स्थळ. महाराष्ट्रातले 3. पुढे जाऊया आपण. जागतिक अर्थव्यवस्था अहवाल. बघा, जागतिक अर्थव्यवस्था अहवाल हा जाहीर झालेला आहे आणि या अहवालामध्ये साधारणतः हे जागतिक अर्थव्यवस्था अहवाल लक्षात घ्या. जागतिक अर्थव्यवस्था अहवाल IMF ने वर्ल्ड इकॉनॉमिक आउटलुक अहवाल प्रकाशित करण्यास 1980 पासून सुरुवात केली आहे आणि यानुसार अहवाल जाहीर झालेला आहे, वर्ल्ड इकॉनॉमिक आउटलुक. आता बघा, यावेळेस अर्थव्यवस्था आपली कितव्या क्रमांकावर आहे सध्या? घोषित नाही आहे, घोषित. बघा, आपण आउटलुक अहवालानुसार 2 प्रकारचे इंडेक्स आहे, एक IMF करते, एक वर्ल्ड बँक करते. वर्ल्ड बँकेनुसार आपण 4थ्यावर आहोत आणि IMF नुसार 6व्यावर आहोत. वर्ल्ड बँक नुसार 4थ्यावर आहोत, लक्षात घ्या. वर्ल्ड बँक काय करते? अर्थव्यवस्था जी आहे आपली, ती सगळ्या रोजगाराचा विचार करून, पर कॅपिटा इन्कम विचार करून, नॅशनल जीडीपीचा विचार करते, तशा प्रकारची. आणि IMF काय विचार करते? चलन, प्रत्येक राष्ट्राचं चलन किती आहे याचा विचार करून याला अर्थव्यवस्था ठरवते, बरोबर आहे. त्यामुळे लक्षात घ्या, IMF नुसार आपण कितव्या क्रमांकावर आहोत? आउटलुक नुसार 6व्या आणि वर्ल्ड बँक नुसार 4थ्या. हे दोन्ही फरक लक्षात घ्या. कसं कसं काय ते बघा, प्रकाशित करते साधारणतः. दुसरी गोष्ट बघा, हा अहवाल वर्षातून 2दा प्रकाशित होतो. एक म्हणजे एप्रिल आणि दुसरा म्हणजे ऑक्टोबर मध्ये. एप्रिल आणि ऑक्टोबर मध्ये 2दा हा अहवाल प्रकाशित होतो. बघा इकडं, जागतिक अर्थव्यवस्था अहवाल आपण हे सांगत आहोत. जागतिक अर्थव्यवस्था अहवाल 2026 चा बघा, टॉप 5 अर्थव्यवस्था. आता हा जो काही इन्कम आहे जीडीपीचा आपला USD ट्रिलियन मध्ये, तर सगळ्यात महत्वाचं बघा, भारताजवळ जे काही चलन आहे याच्याच वरून विचार करून काढलेला आहे. तर याच्यामध्ये अमेरिका आहे, चीन आहे, जर्मनी आहे, जपान आहे, युनायटेड किंगडम आहे आणि भारत बघा 6व्या क्रमांकावर आहे. 6व्या क्रमांकानुसार लक्षात घ्या. परंतु याच्यातून तुमचा पर कॅपिटा इन्कमचा विचार केलेला नाही आहे, परंतु आपल्या पर कॅपिटा इन्कम न विचार करता आपल्या जवळ जो जीडीपीचा विचार केलेला आहे, आपला परकीय चलन किती आहे याच नुसार विचार करून IMFचा अहवाल आहे. बाकीचा दुसऱ्या गोष्टीचा विचार केलेला नाहीये, म्हणून भारताच्यावर 6वा आहे. परंतु आपली मजबूत अर्थव्यवस्था 4थ्या क्रमांकावर आहे. तशी तर आपण 3 वरच गेलो, बरोबर आहे. हे जर्मनी, जपान, युनायटेड किंगडम सगळे मागे गेले. अमेरिका, चीन, नंतर भारत आहे अघोषित मध्ये. घोषित झालेलं नाही आहे, पण घोषित मध्ये वर्ल्ड बँकेनुसार आपण 4थ्या क्रमांकावर आहोत. कितीनुसार? वर्ल्ड बँक नुसार 4था आणि IMF नुसार 6व्या. दोन्ही रिपोर्ट लक्षात घ्या. पुढं जगातील सर्वात खालचे 5 देश आहेत. तुवालू सर्वात लहान अर्थव्यवस्था आहे तुवालूची. नौरू बघा, किरिबाटी, पलाव, मार्शल बेटे, बरोबर. काही राष्ट्र तुम्हाला माहिती नसेल याच्यातले, बरोबर. सर्व राष्ट्र फिरून नाही आले तुम्ही, त्यामुळं तुवालू, नौरू, किरिबाटी, पलाऊ, मार्शल बेटे बघा सर्वात खालची अर्थव्यवस्था म्हणून तुवालू. याचं लक्षात घ्या. वरची अर्थव्यवस्था सर्वांना माहिती आहे, अमेरिका. झोपेत जरी विचारलं तर अमेरिका लिहिते बोलतो, बरोबर आहे ना. तर 2 फरक लक्षात घ्यायचा, IMF आणि वर्ल्ड बँक. पुढे पाहायचं अभिषेक शर्मा. बघा, अभिषेक शर्मा 47 चेंडू मध्ये शतक झळकावून IPL मध्ये एक विक्रम मोडला आहे, लक्षात घ्या. हा युवा सलामीवर 50 पेक्षा कमी चेंडू मध्ये एकापेक्षा जास्त IPL मध्ये शतके करणारा पहिला भारतीय क्रिकेटपटू ठरलाय. मागच्या वेळेस आपण IPLचं बघितलं होतं भुवनेश्वर कुमार, 200 विकेट करणारा जलदगती गोलंदाज आणि आपला स्पिनर, बरोबर. चहल पहल, यजुवेंद्र चहल स्पिनर मध्ये सर्वात जास्त 200 विकेट घेणारा, बरोबर आहे, यजुवेंद्र चहल. आणि सर्वात जास्त वेगवान गोलंदाज कोण? भुवनेश्वर कुमार. आणखी तो विकेट घेऊ लागला तिकडे सध्या IPL मध्ये, ते काही विषय नाहीये. तर आणि 2 वेळा तो कुठली कॅप? पर्पल कॅप, बरोबर आहे. याचा मानकरी सुद्धा तो होता, ते आपण सांगितलं मागच्या लेक्चरला. आता यावेळेस आपण सांगत आहोत ते म्हणजे कोण? अभिषेक शर्मा. 50 पेक्षा कमी चेंडूतनी
असंख्य वेळा यानं आयपीएल मध्ये काय केलेलं आहे, शतक मारलेले आहे. त्याचं नाव आहे अभिषेक शर्मा, बरोबर आहे. आणि 50 चेंडूच्या आत अनेक आयपीएलचे शतके याच्या नावावर आहे. याचा विक्रम भविष्यात मोडल तर तो कोण, वैभव सूर्यवंशी, बरोबर आहे. तो आ रहा है, परंतु त्याचा दिवा पहिलेच विझू नये. माहिती आहे का, स्पर्धा परीक्षामध्ये जर तुम्ही 11वी-12वी पासून तयारी जर केली, तेव्हा जर खूपच अभ्यास करताय, 11वी-12वी का फर्स्ट इयरले, आणि जेव्हापर्यंत जर टिकले नाही तोपर्यंत गेले, दिवा विजला, टिकत नाही. फर्स्ट इयर मध्ये आला तर सेकंड इयर मध्ये तू काय करतो, दुसरीकडे काहीतरी ऍडमिशन घेऊन टाकतो, जाऊ दे जमत नाही ते, इंजिनिअरिंग करतो आता सीईटी बीईटी, त्याला कोण जाते, आपली म्हैस पाण्यात आहे, बरोबर आहे ना. तर आयपीएल मधला सर्वात महत्वाचा खेळाडू म्हणजे अभिषेक शर्मा. बघा, दिल्ली कॅपिटल विरुद्ध कोणत्या खेळाडूचा, कोणता देश आहे टीमचा, हैदराबादचा आहे का, सनरायझर. चला, सनरायझर हैदराबाद लक्षात घ्या. यावेळेस काय आयपीएल पीपल टाइम नाही भेटवला आपल्याला. अभिषेक शर्मा, तर अभिषेक शर्माच्या संदर्भाची महत्वाची घडामोड आहे. बघा पोरो, या महत्वाच्या घडामोडीचा विचार जर केला आपण, तर आपल्याला आयपीएल आता झाल्यानंतर, संपल्यानंतर आयपीएल वर प्रश्न तुम्हाला पूर्ण एकत्र आपण सांगू. बघा, गोल्डमन पर्यावरण पुरस्कार, पर्यावरणासंदर्भाचा गोल्डमन पर्यावरण पुरस्कार आहे. बघा, पर्यावरण क्षेत्रातनी सर्वोत्कृष्ट कामगिरी केली जाते आणि त्या लोकांना हा पुरस्कार दिला जातो. गोल्डमन पर्यावरण पुरस्कारावर चालू घडामोडीवर बऱ्याच वेळा प्रश्न आलेले आहेत, लक्षात घ्या. गोल्डमन पर्यावरण पुरस्कार याची स्थापना 1989 सॅन फ्रान्सिस्को मधील परोपकारी व्यक्तिमत्व रिचर्ड एन गोल्डमन आणि त्याच्या पत्नी रोडा एच गोल्डमन, लक्षात घ्या, रिचर्ड आणि रोडा, बरोबर, यांनी काय केलेलं आहे, हे सुरू केलेलं आहे. रोडगा म्हणसाल तुम्ही तरी चालते, काही हरकत नाही. तर 1989 ला गोल्डमन पर्यावरण पुरस्कार पर्यावरण क्षेत्रातली उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या लोकांना, 6 लोकांना हा पुरस्कार जाहीर झालेला आहे. 6 लोकांना गोल्डमन पर्यावरण पुरस्कार. तर लक्षात घ्या, आता तुम्हाला पुरस्कार भेटत नाही, तुम्ही किती कागद जरी उचलले तरी, काऊन, यासाठी पुरस्कारासाठी भरावं लागते फॉर्म, माहितीये का. काम करायच्या पहिले फॉर्म भरावं लागते की बाई इथं मी असं असं काम करू राहिलो. चला पुढे पहा, गोल्डमन पर्यावरण पुरस्कार 2026च्या 6 प्रमुख विजेते. बघा, पहिला आहे सारा फिंच, युनायटेड किंगडम. सारा फिंच, जीवाश्म इंधन प्रकल्पाच्या हवामान प्रभावाविरुद्ध कायदेशीर लढा. म्हणजे जीवाश्म इंधन प्रकल्पाचा बघा नेमकं कशा प्रकारे बाबा हवामानावर काय होतं, परिणाम होते, ज्याच्यासाठी कायदेशीर लढा देणारी व्यक्तिमत्व, त्याचं नाव आहे सारा फिंच. पुढे बघा, अलाना अकाक हर्ली, अमेरिका अलास्का या ठिकाणी अमेरिकेमधले बघा हार्ली फिरली, लक्षात घ्या. म्हणजे येताना अलाना हर्ली पहा, तिकडे नावच आहे हर्ली, डुरली, बर्ली, आणि आपल्याकडे काय मुरली, कुर्ली, गावाचे नाव आहे, बरोबर, तिकडे नाव आहे. पहा, स्वदेशी भूमी आणि साल्मन समृद्ध नैसर्गिक आदिवास वाचवण्यासाठी खाणकामाविरुद्ध लढा. बघा, खाणकाम, माइन्स जे काही आहे याच्यामुळं कित्येक लोकांचं नुकसान होते. अरे दगड जरी काढले ना तरी नुकसान आहे. बघा तुम्ही, दगड आपण इतके फोडलेले आहे, पठार आहे, डोंगर आहे, आपण संपूर्ण महाराष्ट्राला उजाड झालेले आहे. तुम्ही जर बघितलं ना, आज आपण डोंगरावर जर गेलो फिरायला समजा उन्हाळ्यात, बघा तुम्ही, तर काही दिसत नाही, डोंगर सुद्धा फोडून टाकले लोकांनी, बरोबर आहे ना. म्हणून हे जे खाणकाम चालू आहे, तर याच्या विरुद्ध उठाव करणारी व्यक्ती आहे अलाना अकाक हर्ली. बोरिम किम, दक्षिण कोरिया. बोरिम किम, आशियातील पहिल्या तरुण नेतृत्वाखाली घटनात्मक अहवाल विजयासाठी उत्सर्जन कपातीसाठी दबाव. उत्सर्जन क्लोरो कार्बन जे काही आपण उत्सर्जन करतो ते काय करा, कमी करा. मग यासाठी काय करावं लागेल, काही उपाययोजना करावं लागेल. म्हणजे मोठमोठे कारखाने त्याचे बॉयलर एकदम उंच ठेवावं लागेल, लोकांपासून रक्षण झालं पाहिजे, क्लोरो कार्बन सारखं. बोरिम किम. त्यानंतर इवेलिस मोरालेस ब्लांको कोलंबिया, फ्रँकिंग विरुद्ध मॅग्डालेना नदीच्या रक्षणासाठी. बघा, नदी आहे कोलंबिया मधल्या, लक्षात घ्या. फ्रँकिंग विरुद्ध आणि मॅग्डालेना नदीच्या रक्षणासाठी लढा दिलेला आहे. इवेलिस मोरालेस ब्लांको. मला नाही वाटत तुम्हाला पाठकीट काही होईल, बरोबर. आलं तरी तुम्ही एखादा हाणणाऱ्या टोला याच्यात आला तर जमला, नाही तर काही लोक सोडून देईल, बरोबर आहे. थिओनीला रोका माटबोब, पापुआ न्यू गिनी. थिओनीला रोका माटबोब, पापुआ न्यू गिनी.
पहा, खाणकामामुळे झालेल्या पर्यावरणीय हानीची जबाबदारी निश्चित करणे. बरोबर आहे. खाणकामामुळे झालेल्या पर्यावरणीय हानीची काय करणे, जबाबदारी निश्चित करणे. त्यानंतर इरोरो तान्सी नायजेरिया, दुर्मिळ चिंपांजीचे रक्षण करण्यासाठी आणि जैवविविधता कार्यक्रमाचा विकास करणे. चिंपांजी माहिती आहे तुम्हाला, येतात ते. पहा, दुर्मिळ चिंपांजीचे संरक्षण आणि जैवविविधताचा काय करणे, कार्यक्रमाचा विकास करणे. आता पहा, तुम्ही म्हणसाल सर आम्ही पर्यावरणासाठी काय आमचंच काम नाही उरायला, मग हे पुरस्कार काय. तुमच्याच वयातले मुलं आणि मुली, त्यांचं काहीतरी एक विचार असते, त्या क्षेत्रात त्यांना काम करावं असं त्यांना वाटते, ते करतात. प्रत्येकाचं एक क्षेत्र राहते, कोणी लहान नाही समजायचं, माहितीये का. आता ही आपली निकिता, ही पोरगी माहितीये का, आपल्या नगर परिषद मध्ये जॉब करते. आणि निकितानं आपल्या शहरासाठी स्मार्ट प्रोग्राम तयार केला. आपल्या पेपरमध्ये बातमी द्यायची. बरोबर आहे. इंजिनियर आहे, कम्प्युटर आहे, कम्प्युटर इंजिनियर आहे ही पूर्ण, माहितीये का. एवढं टॅलेंट चेहरा, म्हणजे अख्खं यवतमाळ स्मार्ट करण्यासाठी अख्खा यवतमाळचं डिजिटल काम कोण करते. मूर्ती लहान आहे, पेपरमध्ये वाटलं असं किती महान आहे माहितीये का. एवढीशी पोरगी, फक्त तिला मी सांगितलं तिचं इंजिनिअरिंग झालेलं आहे. म्हटलं आपल्या इकडं काही महत्व नाही का इंजिनिअरचे, कुठल्या क्षेत्रात तिने एवढं मोठं काम केलं तरी लोकांना कौतुक नाही. त्याला तेच म्हणलं मी, निकिता तू तुझ्या कामगिरीवर तू अभ्यास कर, हे फार महत्वाचं. टॅलेंट वाया नाही गेला पाहिजे. बरोबर आहे ना. तुला इथं नाही कर तू कुठेही कर बाई, पण तू कर. माहितीये का, आपल्या जवळ आला पाहिजे कुठला विद्यार्थी, हे चुकीचं आहे. त्यानं कुठेही जावं जगाच्या धर्तीवर बिचारानं तो घडावं, कारण टॅलेंट परत नाहीये, टॅलेंट परतच नाही, लक्षात घ्या. तर ही एवढी टॅलेंटेड पोरगी आहे बिचारी, मग हे त्याची काहीतरी स्किल आहे आणि त्याने करण्याचा प्रोग्राम केला. बरोबर आहे. नेमकं काय आहे काय नाही त्याच्यावर तुम्ही काहीतरी जाणून घ्या. तर या प्रकारच्या काही भूमिका असतात, त्याच्याने काहीतरी काम करायचं आहे भाऊ. पण नाव क्रेडिट कोणाला जातात, नगर परिषद मुख्याधिकारीला जातो, नगराध्यक्षला जातो, ती नगराध्यक्ष XY Z. तिलाही वाटत असेल, तर शेवटी काय, किती राग आला कोणाचा, त्याने शेवटी कसं आहे, माणसाने समोर उगवत्या सूर्याला नमस्कार करावाच लागतो. मग आपल्याजवळ काय कमी टॅलेंट आहे का, त्याच्यापेक्षा जास्त लोक आहेत. परंतु हे टॅलेंट वाया नाही गेला पाहिजे. बरोबर आहे ना. पुढे चला, राष्ट्रीय पंचायत राज दिवस 24 एप्रिल. 24 एप्रिल राष्ट्रीय पंचायत राज दिवस सगळ्यांनीच माहिती आहे बऱ्यापैकी पॉलिटिक्स शिकणाऱ्याला. बरोबर आहे. घटना दुरुस्ती करण्यात आल्या. बरोबर आहे ना. पंचायत राज दिन म्हणून आपण या दिवसापासून काय केलं, घटना दुरुस्तीची अंमलबजावणी केली. 24 एप्रिलला पहिलं पंचायत राज स्वीकारणारं राज्य आपल्याला माहित आहे महाराष्ट्र. किती हे तुम्हाला माहित आहे, काही लोकांना माहित आहे. पुढे बघा, तर 73वी घटना दुरुस्ती 1992 ला बरोबर आहे झाली. तर लक्षात घ्या, हा कायदा 24 एप्रिल 1993 पासून लागू झाला. म्हणून या दिवसाच्या स्मरण ठेवून आपण 24 एप्रिल हा दिवस साजरा करायचा. मनमोहन सिंगनं 2010 मध्ये पहिला राष्ट्रीय पंचायत राज दिन साजरा करण्याची घोषणा केली. 93 मध्ये 24 एप्रिल पासून आपण पंचायत राजची संकल्पना आपण स्वीकारली. घटनात्मक दृष्ट्या म्हणजे कलम 40 नुसार ग्रामपंचायतीची फक्त स्थापना होती, पण त्याला घटनात्मक दर्जा नव्हता. आणि आपण काय केलं, जेव्हा 73वी घटना दुरुस्त झाली त्याला स्थानिक स्वराज्य संस्थेला घटनात्मक दर्जा दिला, आणि 74व्या घटना दुरुस्तीनं शहरी स्थानिक स्वराज्य संस्थेला घटनात्मक दर्जा दिला. बरोबर आहे ना. मग यानुसार काय झालं, घटनात्मक पातळीवर काही मूलभूत काही लोकांना काम करण्याचे काय भेटले, प्रकल्प भेटले, काही तरतुदी भेटल्या, निवडणुका तत्व ठरले, सगळ्या गोष्टी ठरल्या. बघा, साधारणतः काही कलम सुद्धा घेतले. भारतीय संविधानामधले भागमध्ये काही भाग जोडण्यात आले, काही कलम जोडण्यात आले. या संदर्भात परिशिष्ट वगैरे विषयाची यादी वगैरे सगळं आहे. फक्त एवढं लक्षात घ्या, राष्ट्रीय पंचायत राज दिन हा 24 एप्रिल आहे. बरोबर आहे. 24 एप्रिल तो कधीपासून काय आहे सगळं तुम्हाला माहित आहे. पुढे चला, जागतिक पुस्तक दिन. बघा, तशासारख्या याच्यावर जर प्रश्न आला ना, पोरं लई म्हणाल बा असे प्रश्न आले पाहिजे करंटचे. जीएस बेस जर करंट आले ना तुमची बनते, जीएस बेस 100% बनते. पण बाकीचे जर काही विचारलं असं गोल्डमन पुरस्कार वगैरे तिकडचं काही, मग काही विषय नाही, शेत रान तुमचं करपून जाते. बरोबर आहे. पण सांगता येत नाही पेपर सरळ येईल की आडवा येईल, सांगता येत नाही. बरं, परंतु सांगता तुम्हाला मागच्या जर तुम्ही भूगोल पाहिला असेल ना, रडवलं लोकांनी भूगोलनं. एवढा सोपा विषय भूगोल माहिती आहे का, मागच्या कंबाईनने पोटेरी भूगोलनं रडवून टाकलं. एवढा जबरदस्त. मागच्या वेळेस पॉलिटी असेल, हिस्ट्री असेल, सोपे आले. सायन्स हे इक्विव्हॅलंट सोपा होता. मागच्या वेळेस लेखाचा भारताचा आणि वर्ल्ड जगाचा भूगोलवर काही प्रश्न बरेचसे आले, त्यामुळे पोराला फार कन्फ्युजन झाला, त्रास झाला मागच्या वेळेस. पुढे चला,
जागतिक पुस्तक दिन. जागतिक पुस्तक दिन 23 एप्रिल 1995 रोजी युनेस्कोने पॅरिस येथे झालेल्या बैठकीत या दिवसाची काय केली आहे घोषणा. बघा 23 एप्रिल ही तारीख साहित्यातील दिग्गजाशी संबंधित आहे. साहित्यातील काय दिग्गजाशी काय संबंधित आहे, म्हणून 23 एप्रिल हा जागतिक पुस्तक दिन. बघा जगामध्ये पुस्तकाची नोंद झाली पाहिजे आणि सर्वात जास्त पुस्तकाची नोंद युनेस्को मध्ये पॅरिस येथे झालेल्या बैठकी संदर्भात आपण या संदर्भात काय केलं, आपण नोंदणी केली. आणि साहित्याच्या लोकांचं काय व्हावं, स्मरण व्हावं. जे काही साहित्यिक लोक पुस्तकं लिहितात त्याचं योगदानाचं कुठेतरी स्मरण व्हावं म्हणून जागतिक पुस्तक दिन ही संकल्पना आपण सुरू केलेली आहे. म्हणून लक्षात घ्या युनेस्को मध्ये झालेल्या बैठकीतनी याची घोषणा केली आणि 23 एप्रिल हा जागतिक पुस्तक दिन म्हणून आपण घोषित केला. बघा थीम विचारला जाईल तुम्हाला. बघा साधारणतः थीम 24-25 2024 ची थीम बघा. 2024 ची थीम रीड युअर वे, म्हणजे तुमच्या पद्धतीने वाचा. बरोबर आहे, तुमच्या पद्धतीने वाचा. तुम्हाला जे वाचा वाटते ते वाचा, पण वाचा. बरोबर आहे. दुसरी गोष्ट बघा जागतिक पुस्तक राजधानी 2024 बघा ट्रॉसबर्ग. बघा जागतिक पुस्तक राजधानी 2024 मधल्या ट्रॉसबर्ग जागतिक पुस्तकाची राजधानी पहा. त्यानंतर जागतिक पुस्तक राजधानी 2025 रिओ दी जानेरो ब्राझील पुस्तकाची राजधानी. लक्षात घ्या पुस्तकाची राजधानी दरवर्षी तुम्हाला घोषित करण्यात येते की पुस्तकाची राजधानी 2024 ची ट्रॉसबर्ग, त्यानंतर 2025 ची राजधानी रिओ दी जानेरो. पुढे चला राष्ट्रीय नागरी युनिफॉर्म सिव्हिल डे आपण म्हणतो. लक्षात घ्या महत्वाचा सिव्हिल सर्व्हिस डे सर्वात महत्वाचा 21 एप्रिल हा सिव्हिल सर्व्हिस दिवस आहे. 1947 रोजी आपले भारताचे पहिले गृहमंत्री वल्लभभाई पटेल यांनी भारतामध्ये काय चालू केलं होतं, सगळ्यात महत्वाचं भारतामध्ये काय सुरू केलं होतं, स्पर्धा परीक्षा संदर्भातच्या कायदे. बरोबर आहे. आणि यासाठी तुम्हाला माहित आहे अखिल भारतीय सेवेचे जनक म्हणून आपण वल्लभभाई पटेल यांना आपण निवडतो. परंतु लक्षात घ्या साधारणतः 21 एप्रिल हा दिवस आपण जो विकसित केलेला आहे 21 एप्रिल साधारणतः 21 एप्रिल 1947 रोजी वल्लभभाई पटेल यांनी अखिल भारतीय सेवा भारतात सुरू केली होती. अखिल भारतीय सेवा तुम्हाला माहित आहे जागतिक जे काही म्हणतो आपण सिव्हिल सर्व्हिस ती सेवा कोण सुरू केली होती रे, कॉर्नवालिस यांनी सुरू केली होती. आणि भारताचा जनक आहे तो वल्लभभाई पटेल. बघा साधारणतः मुख्य कार्यक्रम विज्ञान भवन नवी दिल्ली येथे झाला. 2026 ची थीम बघा विकसित भारत सिटीजन सेंट्रिक गव्हर्नन्स अँड डेव्हलपमेंट ऍट द लास्ट माइल. विकसित भारत म्हणजे नागरिक केंद्रित प्रशासन आणि शेवटच्या घटकापर्यंत विकास. बघा नागरिकच आहे, विकास करत असताना नागरिक हाच सगळ्यात महत्वाचा अजेंडा आहे आणि शेवटच्या स्तरापर्यंत विकास व्हावा हाच महत्वाचा कायम बिंदू आहे. बघा या दिवशी पंतप्रधान लोकप्रशासनातील उत्कृष्टसाठी पुरस्कार जाहीर करतात. म्हणजे जे काही साधारणतः IAS असेल, आयुक्त असेल किंवा लोकप्रशासनात जे काही काम करत असेल ते साधारणतः 21 एप्रिल या दिवशी काय देतात, पुरस्कार जाहीर करतात. परंतु आजपर्यंत तुम्ही बघितलं असेल जे चांगले IAS असतील IPS असतील त्यांना पुरस्कार शासन देत नाही. जे सरकारचे जोडे उचलते चपला उचलते त्यांनाच पुरस्कार भेटते. कारण तुकाराम मुंडे सारखा माणूस जर तुम्ही बघितलं, प्रवीण मुंडे सारखा माणूस जर तुम्ही बघितलं तर या माणसाने पुरस्कार कमी आहे. परंतु म्हणमे हे विश्वास सारखी काही माणसं आहे, विश्वास नांगरे पाटील बरोबर आहे यासारखी काही माणसं आहे जे की फक्त सरकारसाठी काम करतात, अशा माणसाला पुरस्कार जास्त भेटतात. तुम्ही पाहून घ्या तिथे भाषणच आहे. तुकाराम मुंडे कुठे भाषण भिषणाचा टाळ्या ठोकायला जात नाही. हा माणसाला जर बोलवायचं असेल ना आपल्याला पैसे आहे, विश्वास नांगरे पाटला जर आपण बोलवलं पैसे द्यायला लागल. तर या प्रकारचे आहे 21 एप्रिल राष्ट्रीय नागरी सेवा दिन. का बरं चालू केले काय नाही ते आपण सांगितलं. पुढे बघा महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे ब्रँड अँबॅसिडर रितेश देशमुख आणि जेनेलिया वहिनी आपल्या नवीन पिक्चर येत आहे त्यांचा. बरोबर आहे. राजा शिवाजी जबरदस्त पिक्चर अलीकडे त्यांचा येतोय मराठी भूमीतला, महाराष्ट्रातल्या भूमीतला. आणि प्रोड्युसर हे आहे जेनेलिया बरोबर. आणि डायरेक्टर स्वतः रितेश देशमुख. तर चांगला एक पिक्चर आहे. तर महाराष्ट्राची लालपरी ही वाचवण्यासाठी आपण काय सुरू केलेलं आहे,
ब्रँड अँबॅसेडर याचं देण्याचा प्रयत्न केला. आपले परिवहन मंत्री कोण आहे? हे सरप्रताप नाईक. सरप्रताप नाईक लक्षात घ्या. तर लक्षात घ्या, ह्या सरप्रताप नाईक जो आहे ठाण्यातला आहे. तर याने एसटी महामंडळाचं काय केलं पाहिजे? चांगलं आधुनिकीकरण करण्यासाठी यापूर्वी तुम्हाला माहित आहे मकरंद अनासपुरे हे ब्रँड अँबॅसेडर होते. मकरंद अनासपुरे मराठवाड्यातले प्रसिद्ध भाषेमुळे त्यांची ओळख आहे. आणि आता रितेश देशमुख आणि जेनेलिया डिसूजा अलीकडे ते देशमुख झाले. तर पहा, तर हे साऊथ स्टार होती जेनेलिया डिसूजा. आपल्या विलासराव देशमुख ज्यावेळेस मुख्यमंत्री होते आणि याचे वडील सुद्धा तिकडे मंत्री होते जेनेलियाचे. त्या दोघांचा मग संबंध प्रस्थापित झाला, त्यामुळे याला महाराष्ट्राची सून करण्यात आलं. चला, तर महाराष्ट्र शासन या प्रकारचे यांना ब्रँड अँबॅसेडर सुरू केले. पहिली बस कुठून कुठपर्यंत धावली रे? पहिली बस पुणे ते अहमदनगर. पुणे ते अहमदनगर. रेल्वे नाही, ठाणे मुंबई तिकडे घुसू नका, बस विचारवर. बघा साधारणतः बघा, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ कायदा 1950 अंतर्गत हा महाराष्ट्र राज्याच्या परिवहन विभागाची स्थापना झाली. महाराष्ट्राचं हे महामंडळ आहे, लक्षात घ्या. मंत्रालय नाही, महामंडळ आहे. महामंडळ विदर्भ वैधानिक महामंडळ असते त्या प्रकारचं हे परिवहन महामंडळ आहे. पुढे बघा, राज्य मालकीच्या सार्वजनिक वाहतूक आहे. ग्रामीण, शहरी, आंतरराज्य आणि धार्मिक स्थळासाठी विविध प्रकारच्या बसेस आहेत. उदाहरणार्थ शिवनेरी, शिवशाही, निमाराम, एसटी, शिवाई वगैरे आता बऱ्याचशा बस आलेल्या आहेत. हिरकणी आहे, बरोबर आहे ना. तर या प्रकारच्या या गोष्टीला महत्व वाढावं यासाठी तुम्हाला माहित आहे दोघे व्यक्तीला ब्रँड अँबॅसेडर केलेले आहे. आता यांच्याकडे बघून एसटीत लोक बसल अशाचा विषय आहे का? नाही. पण आता यांनी काही ऍडव्हर्टाईज करायची बा, थोडस एसटीचा प्रवास वाढावा, लोकांनी एसटी मध्ये बसले पाहिजे. आता एसटीत बसलेत ना लोक, पण योजना बंद केल्या लोक एसटीत नाही बसत. योजना चालू आहे. एसटीत सर्वात जास्त बसणारे कोण आहे? पासवाले, त्याचबरोबर हाफ तिकीट वाले, त्याचबरोबर 75 इयर्स वाले, हेच लोक सर्वात जास्त आहे. बाकी जे आहे लोक मग ट्रॅव्हल्सनं प्रायव्हेटनं करायला जाते. मग ही योजना आहे म्हणून एसटीची लालपरी सध्या जिवंत आहे. तर या प्रकारचं महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन बघा, या प्रकारची योजना. पुढे बघा, ऍपलचे नवे सीईओ. ऍपल महत्वाची कंपनी आहे. ऍपलचे नवे सीईओ विचारतात बघा, जॉन टर्न्स. गुगलचे सीईओ, फेसबुकचे सीईओ, ऍपलचे सीईओ, वगैरे पाय, हे सगळे सीईओ विचारतात. बरं वाचून जा. व्हॉट्सअप, बरोबर आहे, फेसबुक, गुगल, बघा अमेझॉन, फोन पे, गुगल पे, बरोबर आहे. सोबत तुम्हाला ऍपल जोड्या लावायचे ते इकडून सगळे असे येते आणि इकडून ते सीईओ जोड्या लावामध्ये प्रश्न येईल. एकच येते, सगळे सीईओ एका दमान टाकते. सगळ्याचे एका वहीवर तुम्ही काय करायचं, लिहून घ्या आणि ते माहिती काढून घ्यायचा. पहा, ऍपलचे नवे सीईओ जॉन टर्न्स, बघा याची घोषणा झालेली आहे. बाकी काहीच बघा नाही, फक्त ऍपलचे नवे सीईओ. लक्षात घ्या, सध्याचे टीम कुक आहेत. सध्याचे कार्यरत आहे ना टीम कुक. कोण आहे? टीम कुक. तर नवीन कोण होणार आहे? जॉन टर्न्स. लक्षात घ्या, टीम कुक 2011 पासून आहे, 15 वर्ष झालेले आहे, बरोबर आहे. आता त्याचा स्वयंपाक झाला म्हणून तिथे काढून राहिले. पुढं स्थानिक परकीय व्यापारी एफडीआय, महाराष्ट्र प्रथम स्थानावर आहे एफडीआय गुंतवणुकीत. महाराष्ट्र प्रथम स्थानावर आहे, नवीन यादी ठरलेली आहे. महाराष्ट्र लक्षात घ्या, सर्वात जास्त मॅग्नेटिक महाराष्ट्र या धोरणामुळे फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट या धोरणानुसार सर्वात जास्त विदेशी गुंतवणूक प्रत्यक्ष महाराष्ट्रात झालेली आहे. तर काही राज्य आहे बघा, कोणकोणते बघा. भारतातली बघा, सिंगापूर, मॉरिशस आणि अमेरिका हे सर्वात जास्त गुंतवणूक करते. सिंगापूर, मॉरिशस आणि अमेरिका. आता काही राज्य आणि जिल्हे पाहू बघा. हे इकॉनॉमी मध्ये विचारल, करंट आकडेवारी. स्थानिक परकीय व्यापारी महाराष्ट्र, कर्नाटक, गुजरात, हरियाणा, दिल्ली. महाराष्ट्र, कर्नाटक, गुजरात, हरियाणा, दिल्ली. बघा आपल्या इकॉनॉमीच्या वहीतनी सुद्धा अपडेट करून टाकायचं. काही गोष्टी जर असेल, या गोष्टीची लेटेस्ट आकडेवारी आहे बघा. नवे सर्वाधिक गुंतवणूक जिल्हे हे बदललेले आहे, हे बदललेले लक्षात घ्या. नवी मुंबई, पुणे, ठाणे, नागपूर, नाशिक. बघा महाराष्ट्रातले सर्वाधिक गुंतवणूकचे जिल्हे नवी मुंबई, पुणे, ठाणे, नागपूर, नाशिक. नंबर 1 ला सर्वाधिक गुंतवणूकवाला कोण आहे? महाराष्ट्र आहे, हे लक्षात घ्यायचा. आणि महाराष्ट्रातील 5 जिल्हे तुम्हाला सर्व विचाराल, सर्वात जास्त एफडीआय गुंतवणूक असणारे खालीलपैकी जिल्हे कोणते किंवा मग राज्य. सर्व एक तर राज्य किंवा जिल्हे हे तुम्हाला विचारले जातील बघा. आणि याच्या संदर्भात हे जे काही आहे हे आकडेवारी आयएमपी आहे बघा. आयएमपी एफडीआय सर्वात जास्त चालू आहे सध्या. एफडीआय गुंतवणूक संदर्भातच्या, बरोबर आहे. तर हे सगळ्या घडामोडी तुम्ही वाचून घेणे. पुढच्या वेळेस आपण काही इंडेक्स घेणार आहोत महत्वाची, सगळेच. शक्यतो मी या आठवड्यातल्या घडामोडी न घेता सगळे इंडेक्स घेण्याचा विचार आहे. पुढच्या वेळेस हंगर इंडेक्स असेल, बरोबर आहे, त्याचबरोबर हॅपी इंडेक्स असेल,
सगळ्यात महत्वाचं तुम्हाला याच्यावर प्रश्न विचारले जातात. ग्लोबल सिटी संदर्भाचे क्लीन सिटी संदर्भाचे इंडेक्स आहे, बरोबर आहे. ज्याच्यावर त्यानंतर सस्टेनेबल डेव्हलपमेंट इंडेक्स आहे, त्यानंतर एचडीआय आहे, ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स. या प्रकारच्या काही इंडेक्सवर आपण एक लेक्चर घेऊ. सगळे इंडेक्स तुमचं झालं पाहिजे त्या प्रकारचं. ओके, तर ह्या सगळ्या घडामोडी तुम्ही काय करा, वाचून घ्या व्यवस्थित, एकदा परत बघा आणि त्याच्या संदर्भात काय करा, पूर्ण माहिती कलेक्ट करण्याचा काय करा, प्रयत्न करा. ओके, या ठिकाणी आपण थांबू. जय हिंद, जय महाराष्ट्र.